नमस्कार मित्रांनो, दीपावलीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश लताबाईच्या रूममध्ये येतात. लताबाईला आता जानकी विचारते की अगं, तू माझ्या सासूबाईंना का विचारलंस की तुला इथे जायचं म्हणून, तू का त्यांना म्हणालीस असे. तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं जानकी, माझं इथे मन नाही लागत. अगं जानकी, फार विचित्र वाटतं घरामध्ये राहण्यासाठी. त्यावर आता ऋषिकेश विचारतो की काय तुम्हाला काही इथे त्रास वगैरे आहे का. त्यावर आता लताबाई म्हणते की नाही अहो, त्रास नाही. पण तर जानकी म्हणते की पण काय. तर आता हे बघ ना आई, अगं तुला इथे काहीच त्रास नाही ना. अगं मग तुला इथे राहायला काय प्रॉब्लेम आहे. अगं आई, तू राहा इथे छान अगदी बिनधास्त, प्लीज आई तू राहा ना. तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं हे बघ, तुझं बरोबर आहे. तुम्ही दोघे मला कितीही राहा म्हणाले सुद्धा मुलीच्या घरी राहणं हे बरं वाटत नाही. माझ्याच मनाला ते वेगळं वाटतं. त्यावर आता ऋषिकेश विचारतो की तुम्हाला मुलगी परकी आहे की आम्ही. त्यावर आता लताबाई म्हणते की नाही. तेव्हा तसे काही नाही. तर ऋषिकेश विचारतो की म्हणजे आई, तुम्ही मागे जे काही वागला त्याचं गिल्ट तुम्हाला वाटते का. आणि हे बघा, तसं काही अजिबात वाटून घेऊ नका. आणि हे बघा, सगळं काही विसरून जा, काही घडलंच नाही असं समजा आणि मनमोकळेपणाने या घरामध्ये राहा. तर ओवी आता दरवाजात येते. ओवी लगेच विचारते की राहा म्हणजे आजी कुठे जायला निघालेली आहे असे आता ओवी धावतच येऊन विचारते. त्यावर आता लगेच जानकी म्हणते की ओवी, अगं तू तुझ्या आजीलाच विचार. आजी म्हणते की तिला इथे आपल्या घरी बोर होते म्हणून तिला इथून जायचं आहे. तेव्हा आता ओवी म्हणते की काय काय बोलतेस. आणि लगेच आता आजी, हे बघ, तुला जर कुठे जायचं असेल तर मी तुझ्यावर रुसेल. म्हणून आता लगेच ओवी ही तोंड फुकून बसते. तेव्हा आता लताबाईला, जानकीला आणि ऋषिकेशला खूप हसू येते. त्यावर आता लताबाई लगेच म्हणते की अगं ग खरंच माझी नात माझ्यावर रुसली, मला अजिबात नाही आवडणार. त्यावर आता ओवी म्हणते की हे बघा आजी, अगं माझ्याकडे एक खूप मस्त असा बेस्ट गेम आहे, तर आपण तो गेम खेळूया. त्यावर आता जानकी हसून म्हणते की आई बघ, आता काही तुला सुट्टी नाही. तेव्हा आता लताबाई आणि ओवी ह्या दोघी बाहेर जात असतात. तर जानकी ही ओवीला म्हणते की हे बघ, आजीला त्रास देऊ नकोस. तेव्हा आता ते दोघी बाहेर गेल्यानंतर जानकी आता ऋषिकेशला म्हणते की हे बघा ऋषिकेश, आईचं म्हणणं आहे त्याप्रमाणे मला खरंच असं वाटतं की आईला गिल्ट आलेला आहे. तर नाही म्हणजे हे बघा की ऐश्वर्याने आईला घरामध्ये आणले आणि शेवटी तिला काय काय करावे लागले. मग अशा परिस्थितीत सुद्धा आता अगदी आपल्या घरातील लोकांनी तिला स्वीकारलं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं बस कर हा विषय. आता ह्या सगळ्यातून आपण लवकरात लवकर बाहेर पडूयात. कर आता त्या ऐश्वर्याचा विषय. आणि हे बघ, मला त्या ऐश्वर्याचा विषय म्हणजे नाव सुद्धा या घरामध्ये काढायला नको. आणि आपण जेव्हा आता ऐश्वर्याच्या विषय तोपर्यंत आपण ह्या घरातील वातावरण आनंदी आणि छान बनवत नाही, तोपर्यंत आता घरातील सगळेजण सुद्धा असेच लो फील करतील. कारण प्रत्येकाला आता ऐश्वर्याचं ते खरं रूप आठवेल आणि तिचा अगदी या घरामध्येच नाव सुद्धा काढायला नको. त्यामुळे मला असं वाटतं की आपणच ते काम करून आनंद परत या घरामध्ये घेऊन येऊयात. तेव्हा जानकी होते की हो, पण त्यासाठी आता हे निमित्ताचं एक मस्त कारण आहे की दिवाळी. हे बघा अहो ऋषिकेश, दिवाळी येते आणि त्यामुळे आता त्या दिवाळीच्या निमित्ताने घरामध्ये एक असं चैतन्य निर्माण करता येईल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो झाले, तर मग फराळाचं जे काही आहे तर ते तुम्ही बघा आणि मी सारंग आता जे काही आहे ते सर्व काही आता व्यवस्थित तयारी करून घेतो. अगदी फटाके वगैरे आणि सगळं काही विसरून आपण एकदम अशी म्हणजे भरदास्त धमाल करूयात. जानकी लगेच म्हणते की हो चला, तर मग आजपासूनच आपण खरेदीला लागूयात. आणि हे बघा अहो, किती खरेदी करायची आहे. घरामध्ये इतके सारे लोक आहेत, आपल्याला पणत्या आणायच्या आहेत, फटाके आणायचे आहेत, सगळ्यांसाठी कपडे आणायचे आहेत, रांगोळ्या वगैरे किती खरेदी करायची आहे, तोरणं सगळं काही आपल्याला आणायचं आहे. आणि अशी आपण दिवाळी साजरी करूयात की ऋषिकेश सगळेजण बघतच उभे राहतील, सगळ्यांच्या अगदी लक्षात राहील. चला आता तयारीला लागूयात. म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश घाईने लगेच तयारीला लागायला जातात. त्यानंतर मात्र आता इकडे मास्कमॅन ऐश्वर्याला फोन करतो. ऐश्वर्या आता त्या मास्कमॅनला म्हणत असते की त्या लोकांनी मात्र माझ्याबरोबर सेटलमेंट करण्यासाठी नकार दिला, मग आता काय करायचं. त्यावर आता मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतो, हे बघ तू तर असेच फडतोस, अगदी निगेटिव्ह जे काही न्यूज आहे त्या देत राहशील, त्यामुळे कृपा करून तू काही करू नकोस. तेव्हा ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या म्हणते की हे बघ, तू आता हे असं जे काही बोलणं आहे ना ते अगोदर बोलणं बंद करायचं. आणि हे बघ, मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न केलेले आहेत. मग त्या जानकीला मात्र चांगुलपणाचा झेंडा घेऊन मिरवायचं असेल तर मात्र मी काही करू शकत नाही. त्यावर आता मास्कमॅन म्हणतो की अगं, मी तुला म्हणूनच सांगतो की तू तुझं जे काही युजलेस डोकं आहे ना आणि निष्फळ प्रयत्न मात्र तू वाया घालू नकोस. जे काही करायला हवं होतं ते मी केलेलं आहे. तर
त्यावेळेस आता ऐश्वर्या विचारते की तू काय केलंस. तर आता मास्कमॅन म्हणतो की यावेळच्या दिवाळी रणदिव्यांच्या घरातील दिवाळ पण मी काढणार आहे. तर त्यावर आता ऐश्वर्या विचारते की म्हणजे तू काय करणार आहेस. आता मास्कमॅन म्हणतो की मी जो काही पेरलेला बॉम्ब आहे तर त्याचा एक खूप मोठा धमाका होणार आहे असे समज. असे बोलून तो आता फोन कट करतो. तेव्हा आता ऐश्वर्या विचार करते की नक्की हा काय करणार आहे, कोणता धमाका करणार आहे. तर त्यानंतर आता इकडे जानकीची चिवडा वगैरे करण्याची पूर्ण तयारी सुरू झालेली असते. ते किचन मध्ये असते आणि त्याचा वास आता खमंग येत असल्याने सुमित्रा तेथे येते. सुमित्रा लगेच जानकीला म्हणते की वा वा वा, म्हणजे तू तर अगदी चिवडा वगैरे दिवाळीची सर्व तयारी सुरू केली. तर त्यावर आता जानकी म्हणते की हो आई, फराळाला तर सुरुवात झालीच. आणि हे बघा आई, चिवडा तर झाला परंतु आता मी लगेच शंकरपाळे सुद्धा करायला घेते. सुमित्रा म्हणते की हो अगं, शंकरपाळी तर व्हायलाच पाहिजे. सारंगला किती आवडतात बरं. तो तर लहान मुलासारखा शंकरपाळा आहे तर तो शर्टच्या खिशामध्ये ठेवतो आणि लहान मुलासारखा अगदी दिवसभर शंकरपाळा खात असतो. आणि हे बघ अगं, चिवडा जरा जास्तच करूयात. तेव्हा आता जानकी आईंना म्हणते की हो मला माहिती आहे, आहोंना मात्र चिवडा फार आवडतो म्हणून. तेव्हा आता सुमित्रा आणि जानकी ह्या दोघी अगदी खूप असे हसून आता अगदी आनंदाने चिवडा करत असतात. तू आई हे बघा, मी चिवडा तर करेल परंतु नानांना मात्र चिवड्यामध्ये शेंगदाणे घातलेले आवडत नाही, मग त्याचं काय करायचं बरं. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं ते सगळे काही शेंगदाणे आहे तर ओवी आहे ना, ओवी सगळे काही अगदी खाऊन घेते. आणि तेवढ्यात लताबाई येते. लताबाई म्हणते की अरे वा, म्हणजे फराळाला तर सुरुवात झाली. तेव्हा जानकी म्हणते की अगं आई, कितीक दिवस राहिली दिवाळीला आणि फराळ लवकर अगदी व्हायला हवे. सुमित्रा म्हणते की हो ना, लवकरात लवकर सर्व तयारी व्हायला हवी, ऐन वेळेस धावपळ नको. लताबाई म्हणते की हो मी आहे ना मदतीला, काळजी नकोय. आणि चल जानकी ती सुरी आण बरे इकडे, मी खोबरे चिरते. जानकी म्हणते की आई कशाला, काही गरज नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही जानकी सुद्धा सांग बर का काहीतरी काम असे. सुमित्रा म्हणल्यानंतर आता जानकी म्हणते की नाही बाद झाले, तुम्ही दोघी सुद्धा अजिबात काही काम करायचं नाही आणि जर मला कोणी मदत करणार असेल तर मात्र. आणि तेवढ्यात अवंतिका दाराशी येते आणि म्हणते की मी आहे ना. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो हो आली बघा वहिनीच्या मदतीला. तेव्हा अवंतिका हातामध्ये चमचा घेते आणि आता जानकी म्हणते की चला जाऊ बाई कामाला लागा. तर अवंतिका म्हणते की हो मदत तर करायला पाहिजे कारण घरामध्ये प्रत्येकाला वेगवेगळे पदार्थ आवडतात. जानकी म्हणते की हो मदत तर अगदी करायला हवीच कारण मदत करता करता मात्र 4-5 जे काही स्टोऱ्या आहेत तर त्या तयार होतील आणि त्याबद्दल रील तयार करता येईल आणि ती गंमत काही वेगळीच असेल. म्हणून आता सर्वजणींना खूप असं हसायला येते. आणि आता जानकी खुशून म्हणते की हो, आणि हे बघा आता गंमत तर काही वेगळीच येईल आणि एन्जॉय सुद्धा. तर आता अवंतिका म्हणते की वहिनी अहो, त्याच निमित्ताने मात्र काही मेमरीज राहतात आणि त्यात म्हणजे अगदी खाताने कुरकुरीत आणि काटेरी त्या चकल्या आणि अगदी तुपातील बेसनाचा लाडू आणि त्यात म्हणजे आता चौथा पदार्थ की तिखट शेव वगैरे. खरंच दिवाळी खूप मस्त असते, एन्जॉय सुद्धा करता येतो आणि अनेक असे आवडीचे पदार्थ खायला भेटतात. आणि हे बघा वहिनी, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपण दोघींनी जर मिळून केलं ना सगळं काही अगदी पटपट होऊन जाईल. हे ऐकून आता सुमित्रा म्हणते की हो अवंतिका, तू अगदी बरोबर बोललीस. अगं फराळ कसा असा हसत खेळत केलास तर अगदी पटकन होऊन जातो. जानकी आणि अवंतिका अगदी खुश होत लगेच फराळ करायला घेतात. तेव्हा सुमित्राला आनंद होतो. सुमित्रा लताबाईला सांगते की या दोघींना मात्र असं हसत खेळत काम करताना जर मी पाहिलं तर माझ्या मनाला खूप असं बरं वाटतं. कधी कधी तर एकमेकींची अशी बाजू घेतात तर कधी असं वाटतं की खरंच ह्या एकमेकींच्या बहिणी आहेत की काय. आणि हे बघा ती ऐश्वर्या सुद्धा अशीच जर गुन्ह्या गोविंदाने राहिली असती तर खरंच खूप बरं झालं असतं. तेव्हा आता ऐश्वर्याचं नाव घेतल्यानंतर आता जानकी लगेच आईंना म्हणते की आई, आपलं काय ठरलेलं आहे की त्या ऐश्वर्याचं नाव या घरात घ्यायचं नाही. सुमित्रा म्हणते की हो जानकी, अगं माझ्या लक्षात तर आहे ना, अगं त्या दळभद्री मुलीचं या घरात नावच नाही काढायचं, नाहीच घेणार मी तिचं नाव. त्यावर आता जानकी म्हणते की हो गुड, आणि मी आता हात जोडते की तुम्ही दोघी आता किचन मधून बाहेर जा बरं. त्यावर आता सुमित्रा लगेच लताबाईला म्हणते की हो चला तर. आणि तेवढ्यात आता लताबाईचा जो काही धक्का आहे तर तो जे काही समोर वाटीमध्ये दूध ठेवलेलं असतं तर त्याला लागतो आणि टेबलवरून ते दूध खाली सांडलं जातं. दूध सांडणं म्हणजे एक खूप मोठा अपशकुन असतो. आणि तेवढ्यात तेथे आजी अगदी तोऱ्यातच लव येते आणि म्हणते की काय अगं बाई, कसला इतका मोठा आवाज झाला हा. आणि लगेच म्हणते की कर्म माझं, काय दूध सांडलं तर आता घरामध्ये एक खूप मोठा अपशकुन झाला. तर त्यावर आता सुमित्राला राग येतो. सुमित्रा लगेच आजीला म्हणते की आई पुरे कर, वायफट बडबड करू नकोस. तेव्हा आजी कुठे ऐकायला तयार असते. आजी लगेच विचारते की कोणी सांडलं दूध. त्यावर आता अवंतिका रागानेच आजीला म्हणते की कोणी का सांडलं असेल ना,
काय करायचं, द्या इकडे वहिनी, मी ते कापड द्या, मी पुसून घेते. तेव्हा लताबाई लगेच म्हणते की नाही नको, कारण ते दूध माझ्यामुळे सांडलं, मीच पुसून घेते. तेव्हा आजी लगेच म्हणते की अच्छा, तर तुमच्याकडून दूध सांडलेलं आहे आणि तरी म्हटलं की तुम्ही या घरात आल्यापासून अपशकुन का झाला नाही म्हणून. तेव्हा आता जानकीला ही आजीचा खूप राग येतो आणि अवंतिकाला सुद्धा. लताबाईला आता धक्का बसतो, बिचारी खाली मान घालून उभी असते. सुमित्राला आता ह्या आजीचा खूप राग येतो. सुमित्रा रागाने म्हणते की आई, तू प्लीज असं काही बोलू नकोस. तेव्हा आजी लगेच म्हणते की अगो बाई, म्हणजे तुला राग आला तर, आणि चला तर या घरात सुद्धा आता काही बोलायची सोय तर नाहीच आपल्याला. आणि परत म्हणते की असून द्या, तुम्ही काही काळजी करू नका, कारण काहींचे हात असे असतात की त्यांच्या नशिबासारखेच फुटके असतात. त्यावर आता सुमित्राला खूप राग येतो. सुमित्रा लगेच आता रागाने आजीवर ओरडते की आई पुरे कर. तेव्हा आजी कुठे ऐकायला तयार असते. आजी लगेच म्हणते की सुमित्रा, तू मला का शांत बसवतेस? अगं ही बाई घरात आल्यापासून अपशकुन घडत आहे, तू तिला विचार, मला कशाला बोलतेस? आता मात्र तुला माझं म्हणणं नाही पटणार, परंतु आता एक ना एक दिवस तुला नक्की हे सर्व पटेलच. अगं तू मात्र अगदी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना सुंदर आकाश दाखवते, परंतु जेव्हा मात्र तुझ्या पायाखालची जमीन हिसकावून घेतील तेव्हा मात्र तुझ्या डोक्यामध्ये लख्ख असा प्रकाश पडेल. तेव्हा आता आजी मुद्दाम सुमित्राच्या मनात विष पेरवण्याचा प्रयत्न करत असते. जानकीला मात्र त्याचं खूप वाईट वाटत असतं आणि लताबाईला सुद्धा. तेव्हा मात्र सुमित्रे, अगं तुझे डोळे तर खडकन उघडतील, कळले ना तुला आता हे सर्व. आजीचा तोरा काही अगदी वेगळाच असतो आणि तोरेतच आता तेथून बाहेर निघून जाते. तेव्हा सुमित्राच आता लताबाईला म्हणते की हे बघा लताबाई, तुम्ही आईचं बोलणं काही मनावर घेऊ नका, ती जे काही बोलली ना त्यासाठी मी तुमची माफी मागते. त्यावर लताबाई म्हणते की नाही अहो, तुम्ही माझी माफी मागू नका, जाऊन द्या हो, आणि त्या जे काही म्हणाले ते सुद्धा काही खोटं नाही हो, माझ्या आयुष्यामध्ये कधीच खरंच काहीच चांगलं घडलेलं नाही, म्हणून लताबाई आता रडते. तेव्हा आता जानकीला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि अवंतिका, सुमित्रा यांचे सुद्धा डोळे भरून येतात. तेव्हा लताबाई रडतच म्हणते की जेव्हा कधी चांगलं घडेल असं जेव्हा वाटायला लागते तेव्हाच मात्र नेमकं काहीतरी वाईट घडते. आणि आता बघितलं ना काय घडलं, अहो चुकून माझा हात लागला हो त्या दुधाच्या भांड्याला, म्हणून लताबाई आता रडत असते. तेव्हा जानकी समजावते. जानकी म्हणते की आई, अगं चुकून लागला तो हात तुझा, अगं आमच्यापैकी कुणाचाही अगदी हात लागला असता आणि दूध जर सांडले असते. आणि हे बघ राहिला प्रश्न आजीचा, तर आजीचं बोलणं इतकं मनाला लावून घेऊ नकोस, त्यांचा स्वभावच तसा आहे, आम्ही कोणीही त्यांचं बोलणं मनाला लावून घेत नसतो, विचारच करत नाही आम्ही त्यांच्या बोलण्याचा. त्यावर आता सुमित्रा सुद्धा समजावते की हो. तर आता अवंतिकाला आजीचा खूप राग येतो. तेव्हा जानकी पुन्हा लताबाईला समजावते की हे बघ आई, दिवाळी येते, सगळेजण आनंदात असणार आहे, त्यामुळे तू सुद्धा आनंदातच राहा आणि जा बरं, तुम्ही दोघेही तिकडे जाऊन दोघी गप्पा करत बसा, आम्ही सगळं काही तयारी करतो. तेव्हा आता सुमित्रा ही लताबाईला म्हणते की हो चला आपण तिकडे जाऊयात, म्हणून आता लताबाई आपले डोळे पुसते आणि सुमित्रा आणि लताबाई दोघी बाहेर जातात. तेव्हा आता जानकीला फार वाईट वाटतं. त्यानंतर आता इकडे माया डॉक्टरांशी फोनवर बोलत असते. सगळं काही ठीक तर आहे ना, मी तुम्हाला पैसे वगैरे पाठवते, पण तिकडे मात्र हॉस्पिटलमध्ये काही कमी पडायला नकोय. आणि ठीक आहे, थँक्यू असे बोलून ती आता डॉक्टरांचा फोन कट करते. एवढ्यात आता मायाने फोन ठेवल्यानंतर लताबाई रूममध्ये आता येऊन दरवाजातच उभी राहते. तर आता माया विचारते की काकू काय झालं, तुम्ही असं का उभे आहात? तेव्हा माया असं म्हटल्यानंतर लताबाई म्हणते की काही नाही, अगं तू फोनवर बोलत होती म्हणून मी शांतपणे उभी राहिले होते, पण काय ग अगं माया, हॉस्पिटलमध्ये कोण आहे आणि तू कुणाशी बोलत होती, घरी सर्व काही ठीक तर आहे ना? त्यावर आता माया म्हणते की नाही, आई आणि बाबांना हॉस्पिटलसाठी मध्ये चेकअपसाठी जायचं आहे, तिकडे काही पैसे पाठवायचे आहेत आणि आता मात्र मी जे काही ॲप आहे ते डाउनलोड सुद्धा केलेले आहे, त्यामुळे आता मी तिकडे अगदी त्या ॲपद्वारे म्हणजे पैसेही ट्रान्सफर करून देते आणि आई आणि बाबांना हॉस्पिटलमध्ये म्हणजे जाता येईल आणि त्यांची पैशांची सोय होईल. तेव्हा आता हे ऐकून लताबाई म्हणते की हो अगदी बरोबर केलंस. लताबाई आता विचारते की माया, अगं तू तर तुझ्या आईवडिलांची एकटीच आहेस ना? तर माया म्हणते की हो. लताबाई विचारते की अगं मग लग्न झाल्यानंतर त्यांच्याकडे कोण बघणार आहे? तर माया लगेच म्हणते की हो मीच बघणार आहे. तर जानकीताई नाही का, कसं तुम्हाला काय हवं काय नको हे बघतात, मग तसंच मी सुद्धा माझ्या आई वडिलांची काळजी घेईल. तेव्हा आता लताबाई म्हणते की हो जानकी तर बघतेच काय मला हवं नको, परंतु हे बघ जरा मुलीच्या घरी राहताना मात्र अवघडल्यासारखं वाटतं. तेव्हा माया म्हणते की हो, पण मुलाच्या घरी मात्र आपल्याला राहताना अवघडल्यासारखं होत नसतं, मग मुलीच्याच घरी असं का होतं बरं? बरं आता लताबाई म्हणते की अगं असं म्हणतात की मुलीच्या घरी पाणी सुद्धा पिऊ नये आणि जानकी मात्र मला येथे राहण्याचा हट्टच धरून बसलेली आहे. तर त्यावर आता माया म्हणते की मग तुम्ही
त्यांचं ऐका, कारण आजकाल मात्र मुलगा आणि मुलगी असं काही वेगळा फरक नाही. त्यामुळे हे सगळं काही आहे ते तुम्ही प्लीज डोक्यातून काढून टाका. तेव्हा आता लताबाई म्हणते की हो अगं, पण या घरामध्ये मी आले, या लोकांना खरंच खूप त्रास दिला, परंतु मला असं वाटतं की या लोकांच्या मनात ते अजून सुद्धा आहे, ते विसरलेले नाहीत. आणि हे फक्त ते काही नाही, एकदा की दिवाळी झाली तर मी इथून जाणार म्हणजे जाणारच. तर माया म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जे काही योग्य वाटते ते तुम्ही करा, तुम्हाला मात्र दिवाळीच्या अगोदरच येथून निघावं लागेल, कारण मला या वर्षीची दिवाळी आहे तर आई आणि बाबांच्या सोबत साजरी करायची आहे. त्यावर आता लताबाई म्हणते की हो कर, पण आज इथे राहा आणि उद्या जा. तेव्हा आता माया म्हणते की ठीक आहे. आणि तेवढ्यात मात्र आता मास्कमॅनने या घरावर ताबा घेतलेला असतो, म्हणून आता जे काही अधिकारी आहे तर ते रणदिव्यांच्या घरावर आणि जे काही MK एंटरप्राइजेस आहे ते लोक आता घाईने येतात. तर त्यातील एक आता साहेब हा आपल्या माणसांना फोटो काढायला सांगतो ह्या प्रॉपर्टीचे. तेवढ्यात गुलाब धावतच येतो आणि काय का फोटो काढतात आमच्या या घराचे, आमच्या दादासाहेबांचं हे घर आहे आणि तुम्ही कोण आहात, म्हणून आता गुलाब जेव्हा चौकशी करायला जातो तेव्हा तो आता साहेब म्हणत असतो की हे बघ, तुझ्या या घराचा मालक कोण आहे त्याला बोलावून बाहेर घेऊन ये. म्हणून आता डायरेक्ट हे सगळेजण अधिकारी आता घरामध्ये घुसतात. घरातील सगळेजण आता अगदी हॉलमध्ये येतात. आता सारंग विचारतो की हे कोण आहे, तेव्हा मात्र गुलाब सांगायला जातो की हे लोक कोण आहेत माहिती नाही, परंतु जबरदस्तीने ते आत घुसलेत आणि आपल्या घराचे फोटो काढतात. सारंग त्यांना म्हणतो की फोटो कशाला काढतात, तेव्हा मात्र आता तो माणूस म्हणत असतो की हे घर आमच्याकडे गहाण ठेवलेलं आहे आणि त्यामुळेच आता या घरावर कब्जा करण्यासाठी आम्ही येथे आलो. ते ऐकल्यानंतर आता सर्वांना एक प्रकारचा जबर धक्का बसतो. आता मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि तेवढ्यात आता सौमित्र बाहेर येतो. सौमित्र म्हणतो की कोण आहात तुम्ही आणि कोणतीही जबरदस्ती तुमची, नक्की आहात तरी कोण. तेव्हा मात्र आता त्यातील एक जो काही साहेब आहे तर तो म्हणतो की आम्ही MK एंटरप्राइजकडून आलेला आहोत. आमच्याकडे मात्र तुमच्या प्रॉपर्टीचे पेपर्स गहाण ठेवून त्यावर 50 कोटी रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे. तेव्हा हे ऐकल्यानंतर आता सर्वांना एक प्रकारचा जब्बर धक्का बसतो. जानकी तर तोंडाला हातच लावते. नाना विचारतात की काय 50 कोटी, ऋषिकेश विचारतो की 50 कोटी, तेव्हा तो माणूस म्हणतो की हो. त्यावर आता जानकी म्हणते की नाही, एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल. आमची प्रॉपर्टी कशी काय गहाण राहू शकते, दुसरी कुठलीही प्रॉपर्टी असेल बघा, तुम्ही नीट व्यवस्थित करून बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा मात्र आता तो माणूस म्हणतो की आमच्याकडे ओरिजिनल प्रॉपर्टीचे जे काही झेरॉक्स आहे तर ते आहे. तेव्हा जानकी म्हणते की काय बोलतात, आणि तेवढ्यात सौमित्र ती फाईल हातामध्ये घेतो आणि ते पेपर्स चेक करतो. सौमित्रला तर धक्काच बसतो. सौमित्र आता पेपर वाचून आता सगळ्यांना सांगतो की हे तर ओरिजिनल पेपरचे झेरॉक्स आहेत. तेव्हा तो माणूस खुश होत म्हणतो की ही जी काही प्रॉपर्टी आहे तर ती आमच्या कंपनीच्या ताब्यात आहे. तर आता सर्वांना आणखीन एक प्रकारचा जबर धक्का बसतो. आजी मात्र खूप घाबरते, कारण आजीने हे सर्व केलेले असते. फाईलची आदलाबदली करून मात्र आजीने खूप मोठा एक आता रणदिव्यावर संकट आणलेलं असतं. त्यावर आता नाना म्हणतात की असं कसं होऊ शकतं, कारण आम्ही कोणत्याही कंपनीशी व्यवहार केलेला नाही. मुळात म्हणजे प्रॉपर्टीचे जे ओरिजिनल पेपर आहेत ते आमच्याकडे आहेत, हो की नाही ऋषिकेश. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो हो, ओरिजिनल पेपर हे आमच्याकडे आहेत. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की हो का, तुमच्याकडे पेपर्स आहेत ना, मग दाखवा. आजी लगेच तोंडाला हात लावून खूप घाबरते. तेव्हा ऋषिकेश आता लगेच जानकीला आतमधून पेपर आणायला सांगतो. जानकी धावतच आत जाते, परंतु आजीची मात्र आता अगदी पूर्णपणे घाबरगुंडी उडालेली असते. नक्की आता काय होईल याची भीती मात्र आजीला लागून असते. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या तर खूप खुश होऊन डॅडा डॅडा, अहो मी खूप खुश आहे आज, असे उड्या मारत असते. आज मात्र रणदिव्यांच्या घरातील माहोल आहे तर तो बघण्यासारखा आहे. आज मात्र हे असं होणार आहे, तर आज मात्र त्यांच्या घरावरती कब्जा होणार आहे. तर त्यांच्या घरावर मात्र त्यांचा नाही तर दुसऱ्या कुणाचा तरी हक्क असणार आहे. इतकं मला आनंद होतो, इतकं मला आतमधून छान वाटतंय आणि इतकी मजा येते डॅडा, काय सांगू मी तुम्हाला. रणदिवे कुटुंब आता शेवटी रस्त्यावर येणार आहे. तर फायनली माझ्या मनासारखं घडत आहे. तर आणि डॅडा, या क्षणाला मला असं वाटतं की आपण त्यांच्या घरी असायला हवे आणि त्यांची ती जी काही पडलेली तोंड आहेत ना ती बघण्यासाठी मी तेथे असायला हवी. तेव्हा आता सयाजी तर अगदी जोरजोराने हसतो आणि म्हणतो की पोरी, अगं सगळं काही तुझ्या मनासारखंच होईल, परंतु अगं जरा शांतपणे, जरा थंड घे. अगं हे बघ, तुला तर मजा सुद्धा बघायला मिळेलच आणि त्या रणदिव्यांच्या अगदी थोबाडीत 4 शब्द तुला सुनवायला मिळणार आहे. तर परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, आता फक्त त्यांच्या घरावर कब्जा झालेली आहे, परंतु ज्या दिवशी मात्र रणदिव्यांचं सामान आहे तर ते रस्त्यावर फेकलं जाईल आणि ते रणदिवे शेवटी रस्त्यावर येतील, त्या दिवशी मात्र आपण अगदी धुमधडाक्यात दिवाळी साजरी करूयात, अगदी ते पण दणक्यामध्ये. ऐश्वर्या म्हणते की हो, दिवाळी तर साजरी करणारच आहोत, दिवाळी तर साजरी करूयात आणि फटाके सुद्धा आपण फोडूयात.
आणि त्या फटाक्यातून जो धूर निघणार आहे ना, तर त्या धुराने मात्र रणदिव्यांची सगळी काही तोंड आपण काळी करू. तर आता साईजी म्हणतो की हो हो. त्यानंतर आता इकडे जानकी घाईने पेपर्स खाली घेऊन येते, तेव्हा ऋषिकेश ती फाईल घेऊन आता त्या साहेबांच्या हातात देतो आणि म्हणतो की हे बघा, हे ओरिजिनल पेपर आहे, नीट बघून घ्या. तेव्हा तो साहेब मात्र पेपर चेक करतो आणि ऋषिकेशकडे बघून हसतो आणि म्हणतो की हे ओरिजिनल पेपर आहेत का? ऋषिकेश म्हणतो की हो. तेव्हा तो साहेब म्हणतो की नीट तपासून बघा की नक्की कोणते पेपर आहे ते. अहो, ही तर डुप्लिकेट कॉपी आहे. ते ऐकल्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो की काय म्हणतात, आम्हाला वेड्यामध्ये काढू नका. तेव्हा ऋषिकेश सौमित्राच्या हातात ती फाईल देतो आणि त्याला चेक करायला सांगतो. तेव्हा आता सर्वांच्या एक असा काळजाला ठोका लागलेला असतो. तेव्हा आता सौमित्राने धक्काच बसून अगदी हो म्हणून सांगितलं असतं. तेव्हा ऋषिकेश विचारतो की हे शक्य कसं आहे? तेव्हा तो माणूस म्हणतो की आमच्याकडे तुमचे ओरिजिनल घराचे पेपर्स आहेत. तेव्हा आता लगेच सौमित्र हा जानकीला विचारतो की वहिनी, आपण तर खोटे पेपर्स नेले होते. तेव्हा जानकी म्हणते की हो भाऊजी, परंतु पेपर्स असे कसे चेंज होऊ शकतात? आजीचा जीव मात्र आता पूर्णपणे टांगणीला लागलेला असतो. आजी घाबरूनच उभी असते. तेव्हा जानकी टेन्शन मध्ये म्हणते की नक्की काहीतरी गडबड झालेली आहे. तर तेव्हा सौमित्र म्हणतो की मला सुद्धा तेच कळत नाही, कारण ते हे झालेच कसे? चुकून मात्र त्या माणसाला खरे पेपर्स तर दिले नाही ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, तर जानकी आता अगदी टेन्शनमध्ये येऊन म्हणते की मी तर अगदी रेड कलरची फाईल दिली होती आणि त्यात म्हणजे डुप्लिकेट पेपर होते. तेव्हा आता आजीला तो म्हणजे तिने पेपर बदलवलेला आहे तो क्षण आठवतो आणि आजी आणखीन घाबरते. तेव्हा हा माणूस म्हणतो की ज्या माणसाला तुम्ही हे पेपर्स दिलेले आहे ना प्रॉपर्टीचे, तर त्या माणसाने MK एंटरप्राइज कंपनीकडे तुमची कंपनी ही गहाण ठेवलेली आहे 50 कोटी रुपयांनी. तुमच्या घरावर, कंपनीवर, शेतीवर सगळीकडून त्या माणसाने कर्ज घेतलेलं आहे. तर त्यामुळे आजपासून ही प्रॉपर्टी आहे ना तुमची, तर ती आमची आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा तो माणूस म्हणतो की त्यासाठी आम्ही तुम्हाला 1 महिन्याची नोटीस देतोय. 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला हे घर सोडून जायचं आहे. तर आणि तुमचे जे काही बँक अकाउंट आहे ते सगळं काही आम्ही अगदी लॉक केलेलं आहे. तर आणि त्यामुळे तुमच्याकडे कोणताही दुसरा पर्याय आता उरलेला नाही. तेव्हा आता सुमित्राला धक्काच बसलेला असतो. सुमित्रा म्हणते की काय बोलतात तुम्ही, हे घर जाणार आणि ते पण 1 महिन्याच्या आतमध्ये? तेवढ्याच सुमित्राला चक्कर यायला सुरुवात होते. ती खाली पडणार तोच जानकी धावते आणि म्हणते की आई आई प्लीज स्वतःला सावरा. तेव्हा आता सुमित्रा कशीबशी पुन्हा अगदी डोळे उघडते आणि जानकीला म्हणते की अगं बघ ना, हे माणसं काय म्हणतात. तेव्हा तो माणूस म्हणतो की ओ, तुम्ही ऐकलं नाहीत का, 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी सोडावी लागेल. तर सुमित्रा अगदी रागाने त्या माणसाला म्हणतो की तोंड सांभाळून बोल. हे घर सोडायचं की येथे राहायचं हे मात्र कोर्ट ठरवेल, तुम्ही नाही. याचं उत्तर तुम्हाला आम्ही कोर्टामध्ये देऊ. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघा. तेव्हा तो माणूस म्हणतो की हे सांगायला मात्र आम्ही परत येणार आहोत 1 महिन्यानंतर. असं सांगायला. तेव्हा मात्र आता सर्वांना एक प्रकारचा आणखीनच धक्का बसलेला असतो. तेव्हा मित्रांनो, आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या मात्र आता इतकी खुश असते आणि म्हणते की जानकी, तू तर रणदिवे कुटुंबाची ढाल बनून मिरवत होती. आता मात्र तुझ्या घरच्यांचा जो काही खिसा कापल्याचा आरोप आहे तर तो तुझ्यावर लागणार आहे. आता मात्र खऱ्या अर्थाने सगळी काही चक्र फिरणार आहे. तर त्यावर आता ऋषिकेश इकडे सौमित्रा आणि घरच्यांना म्हणतो की मला असं वाटतं की ह्या सगळ्या मागे ऐश्वर्याचाच हात आहे. तर तिने सगळं काही हे केलं असणार आहे. तर सुमित्रा म्हणते की मला एक कळत नाही, ऐश्वर्याने आपल्या घरातून फाईल नेलीच कशी? तेव्हा आजी मात्र आता अगदी घाबरून अगदी उभी असते. सुमित्रा म्हणते की कसं शक्य आहे की ऐश्वर्याने ही फाईल आपल्या घरातून घेतली आणि त्या माणसाला अगदी नेऊन दिली? तेव्हा जानकी म्हणते की आई, तेच आपल्याला आता शोधायचं आहे. प्रकरण काय आहे ते लवकरात लवकर आपण शोधून काढूया. तेव्हा आता आजी आणखीनच घाबरते. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.